नमस्कार. आज आपण बोलणार आहोत दी एको इन द वॉल्सबद्दल. ही एक अशी आधुनिक भूतकथा आहे जी आपल्याला फक्त घाबरवत नाही, तर कुठेतरी आपल्या मनात सहानुभूतीसुद्धा निर्माण करते. पण ती हे इतक्या प्रभावीपणे कसं करते? चला तर मग या कथेच्या रचनेचाच आज आपण मागोवा घेऊया. कथेची सुरुवातच होते एका अगदी साध्या पण ऐकल्यावर अस्वस्थ करणाऱ्या वाक्याने. लोक म्हणतात ते घर घुमतं. बस एवढंच. पण हे एकच वाक्य खरं तर कथेसाठी एक जबरदस्त हुक म्हणून काम करतं आणि अगदी सुरुवातीपासूनच एक विचित्र गूढ वातावरण तयार होऊन जातं. तर कथेच्या पहिल्या भागात लेखक काय करतो? तो अगदी पारंपरिक क्लासिक घटक वापरतो आणि त्यातून भीतीची पायाभरणी करतो. बघूया तरी कशी. म्हणजे बघा, कथेची मांडणी आपल्याला अगदी ओळखीची वाटते. एक जुनं काहीतरी इतिहास असलेलं घर, एक नायिका आहे मारा, जी शांततेचा शोध तिथे येते. सुरुवातीला तिचा या सगळ्यावर विश्वास नसतो आणि मग येते ती पहिली विचित्र घटना. भिंतीतून येणारा तो हळूवार टक टकचा आवाज. हे सगळे घटक मिळून कथेला एका ओळखीच्या परिचित शैलीत घेऊन जातात. सुरुवातीला तर मारा या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. म्हणजे तिला वाटतं की ठीक आहे, घर जुनं आहे म्हणून आवाज करत असेल, किंवा पाईपचा आवाज असेल, किंवा उंदीर असतील. आणि हे खूप कॉमन तंत्र आहे, बरोबर. यामुळे ते पात्र आपल्याला खरं वाटतं आणि मग हळूहळू एक तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते. आता येतो कथेचा दुसरा भाग, जिथे ही छोटीशी सूक्ष्म भीती अचानक तीव्र होते. आता तो आवाज फक्त एक त्रासदायक गोष्ट राहत नाही, तर तो एक प्रकारचा संवाद बनतो. आणि इथे आपल्याला दिसतंय की भीतीचा प्रवास किती पद्धतशीरपणे पुढे जातोय, म्हणजे स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा काय, एक साधा कुठेही होणारा टकटकचा आवाज. मग त्या आवाजाला एक लय मिळते, एक पॅटर्न मिळतो. 3 ठोके, मग थोडा पॉज आणि मग पुन्हा 3 ठोके. आणि मग येतो शेवटचा टप्पा, भिंतीवर खरवडलेला लिहिलेला एक संदेश. आणि इथेच हे स्पष्ट होतं की हा फक्त कसला तरी आवाज नाहीये, तर यामागे एक विचार करणारी शक्ती आहे. आणि हा आहे कथेचा खरा टर्निंग पॉइंट. भिंतीवर कोरलेले ते शब्द, हेल्प मी, मला मदत करा. याच क्षणी घरातलं ते गूढ रहस्य एका डेस्परेट मदतीच्या याचनेत बदलून जातं. आता ही फक्त एक विचित्र घटना नाहीये, तर ती कोणाची तरी किंकाळी आहे जी ऐकू येतेय. आता माराच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. एकीकडे तिचं लॉजिकल मन आहे आणि दुसरीकडे समोर दिसणारं थंड वास्तव. तिचं मन तिला समजवतंय की अरे, ही जुन्या भाडेकरूंची मस्करी असेल. पण नाही, ती अक्षरं अगदी ताजी कोरलेली आहेत. मग ती विचार करते, कदाचित काही वर्षांपूर्वी मुलांनी तोडफोड केली असेल. पण नाही, जमिनीवर अजूनही ताजी पांढरी धूळ पडलेली आहे. आणि याच क्षणी तिला हे अमानवीय सत्य स्वीकारावंच लागतं. बरं, आता आपण थेट कथेच्या क्लायमॅक्सकडे आलो आहोत. तो क्षण जिथे त्या आवाजाचा खरा स्रोत एका तब्बल 17 वर्षे जुन्या दुःखद घटनेतून समोर येतो. मग काय, एका कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं जातं आणि भिंतीचा एक भाग उघडला जातो. हा तोच क्षण आहे जिथे घरातलं ते मुख्य रहस्य उलगडण्याचा आपण अगदी जवळ पोहोचतो. एक कमालीचा तणाव निर्माण होतो. आणि भिंतीच्या आतून जे बाहेर येतं तो एक अक्षरशः धक्कादायक पुरावा असतो. एक पिवळं पडलेलं वर्तमानपत्र. आणि त्यावरची हेडलाईन, ती त्या तथाकथित भूताला एका खऱ्या व्यक्तीशी जोडते. घराला आग लागल्यानंतर 8 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता. ही टाईमलाईन बघितली की त्या आत्म्याच्या एकटेपणाची आणि वेदनेची खरी कल्पना येते. विचार करा, 2009 मध्ये घराला आग लागली, एक लहान मुलगी गायब झाली आणि सगळ्यांनी गृहीत धरलं की ती जळून खाक झाली. पण नाही, तब्बल 17 वर्ष तिचा तो आवाज त्या भिंतींच्या आत अडकून राहिला होता, कोणालाही न ऐकू येता. आणि मग 2026 मध्ये जेव्हा मारा तिथे राहायला आली, तेव्हा कुठे तो आवाज ऐकला गेला. आणि एकदा का सत्य समोर येतं, तो संदेशच बदलून जातो. आधीचा मला मदत करा हा संदेश आता बनतो, मला सोडून जाऊ नकोस. आणि इथूनच हे स्पष्ट होतं की आता ही मदतीची याचना नाहीये, तर सोबतीसाठी केलेली एक अगदी मनापासूनची कळकळीची विनंती आहे. चला, आता वळूया कथेच्या शेवटच्या भागाकडे. आणि या कथेचा शेवट तो नेहमीच्या हॉरर कथांसारखा नाहीये, तो खूप वेगळा आहे. कारण तो भीतीवर किंवा भूतबाधा दूर करण्यावर नाही, तर तो सहानुभूतीवर, एम्पॅथीवर आधारित आहे. कसा, ते बघूया. लेखक इथे काय करतो, तो भूत या संकल्पनेलाच एक नवीन, वेगळा अर्थ देतो. म्हणजे सामान्यतः आपण काय बघतो, भूत द्वेष किंवा सूड भावनेनं अडकलेलं असतं.
आणि त्याचा उद्देश फक्त भीती निर्माण करणं असतं. पण इथला आत्मा वेगळा आहे. तो अडकलाय, पण एकटेपणामुळे. त्याला सूट नकोय, त्याला दहशत नाही पसरवायची. त्याला फक्त कोणीतरी हवंय जे त्याचं ऐकेल. आणि मग माराचा तो निर्णय, मी नाही जाणार, ती हळूच म्हणते. आणि तिचा हा निर्णय, ही करुणीची कृती, कथेच्या अगदी भावनिक गाभ्याला हात घालते. ती पळून जात नाही, जी एक स्वाभाविक प्रतिक्रिया असती, ती थांबण्याचा निर्णय घेते. आणि ह्या निर्णयानंतर घरात एक नवीन प्रकारची शांतता पसरते. ती घाबरवणारी, अस्वस्थ करणारी टकटक आता थांबते. घर खऱ्या अर्थाने शांत होतं. हो, कधीतरी रात्रीच्या वेळी लहान पावलांचा आवाज येतो खरा, जणू काही ती अजून तिथे आहे की नाही हे तपासण्यासाठीच. पण आता मारा आणि तो आत्मा दोघेही थोडे कमी एकटे आहेत. तर या संपूर्ण कथेचा मुख्य संदेश काय? तो अगदी स्पष्ट आहे. काही आत्म्या हे वाईट नसतात. ते फक्त कुणीतरी आपलं ऐकावं यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असतात. आणि हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो, नाही का? की आपल्या आजूबाजूच्या भिंतींमध्ये अशा कितीतरी न ऐकलेल्या कथा दडलेल्या असतील, ज्या फक्त कोणीतरी लक्ष देऊन ऐकण्याची वाट पाहत असतील.